परत भेटून आलेलो आहे आम्ही आणि मगासपासून जे होतंय जे आम्ही तुम्हाला लाईव्ह परत येऊन सांगतोय, फक्त आणि फक्त वेळ पाहिजे, वेळ पाहिजे, वेळ पाहिजे. 48 तासानंतर FIR दाखल झाली तर असा काय फरक पडणार आहे, अशा प्रकारची भूमिका आता बनसोडे सरांनी मांडली होती, जी अत्यंत चुकीची आहे. गुन्हा घडल्यापासून ऑलरेडी जवळजवळ 48 तास आता होतील, 11 वाजता, आणि असं असताना अजून त्याच्यात 48 तास वाढले तर काय फरक पडेल, हा जो त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, हा पूर्ण सिस्टीमचा, त्यांच्या सिस्टीममध्ये सुरू असलेला सगळा गोंधळ, गदारोळ याचा हा सगळा प्रतीक आहे. पण याच्यात आमच्या सोबत अगदी 1 तारखेला जी ही सगळी घटना घडली तेव्हापासून फोनवरती प्रत्यक्षात भेटून आणि आज सकाळी 10:30 वाजेपासून आमच्या सोबत जे बसलेले आहेत ते म्हणजे आमचा हा एक्सटेंडेड फॅमिली, ही आमची एक्सटेंडेड परिवार, हा वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते, त्यांचं अगदी घरातलं काहीतरी जवळचं काहीतरी असल्यासारखं त्यांनी जे आम्हाला सपोर्ट केलेला आहे, अगदी खाण्यापासून पाणी आहे का वेळेवर प्यायला सगळं बघण्यापर्यंत. बाळासाहेब आहेत, सुजात दादा आहेत, ते इथे नसले तरी ते अंजलीताई आहेत, सतत फोनवरनं कम्युनिकेशन करून सतत प्रत्येक वेळी सगळेजण ठीक आहेत ना, कोणाला कशाची गरज पडणार आहे का, केसची सगळी सविस्तर बारीक बारीक माहिती त्यांनी आमच्याकडनं घेतली. आमच्यासोबतही ते फोनवर बोलले. इतकंच नाही तर अगदी DCP साहेबांना सुद्धा फोन करून त्यांनी FIR का नोंद करून घेतला जात नाहीये म्हणून प्रश्न विचारलेला आहे. आणि इनडायरेक्टली आमच्या या सगळ्या लढ्याला खूप मोठं पाठबळ या सगळ्या लोकांमुळे मिळालेलं आहे आणि यांच्याशिवाय हे खरंच पॉसिबल नव्हतं. ही सगळी लोक आमच्या सोबत जेव्हा उभी राहिली तेव्हा आम्हाला असं वाटलं की नाही, आम्ही एकटे नाहीये. या सिस्टीमच्या विरोधात लढताना जो एक भीती वाटत होती, जो एक हरल्यापणासारखं वाटत होतं, ती ऊर्जा, ती एक परत लढण्याची उमेद ह्या सगळ्या लोक सोबत असल्यामुळे, हे सगळे ताई दादा सोबत असल्यामुळे आम्हाला मिळाली आहे. आणि आता आम्हाला हे होतंय की हो, आम्ही भांडू शकू, ह्यांना पण आम्ही आमची काय ताकदही दाखवू शकू. आणि तुम्ही प्लीज आमच्यासोबत प्लीज असंच कायम राहा, अशी आमची विनंती आहे तुम्हाला. आणि थँक्यू सो मच. बस एवढंच तुम्हाला हे करायचं. अध्यक्ष साहेब